विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकरी कुटुंबासाठी मोठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र शासनाने काटोल येथे नवीन उद्यान विद्या महाविद्यालयाला मान्यता दिली आहे. यामुळे नेमका काय फायदा होणार, चला जाणून घेऊया. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेली बेलची बटन अवश्य दाबा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. तर जय शेतकरी मित्रांनो, मी आहे राहुल श्यामगुवर आणि तुम्ही पाहत आहात कृषी सेवक चॅनल. आजची महत्त्वाची बातमी नागपूर जिल्ह्यातील काटोल येथून आहे. राज्य मंत्रिमंडळाने काटोल येथे नवीन उद्यान विद्या हॉर्टिकल्चर महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 122.32 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना फळबाग, भाजीपाला, फुलशेती, मसाला पिके, आधुनिक सिंचन, हरितगृह, टिश्यू कल्चर आणि कृषी प्रक्रिया यांसारख्या विषयांचे उच्च शिक्षण आपल्याच भागामध्ये उपलब्ध होईल. या महाविद्यालयामुळे होणारे फायदे म्हणजे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कृषी शिक्षण मिळेल. फळबाग आणि भाजीपाला उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान शिकता येईल. संशोधनामुळे नवीन वाण आणि आधुनिक शेती पद्धती विकसित होतील. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळेल. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. तसेच वंदडी संशोधन केंद्राला फायदा मिळेल. बातमीनुसार वंदडी येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रालाही या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. महाविद्यालय आणि संशोधन केंद्र यांच्यातील समन्वयामुळे संशोधन अधिक प्रभावी होईल आणि त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो. 177 आकांक्षी तालुक्यांसाठी निधी. याच बैठकीत राज्यातील 177 आकांक्षी तालुक्यातील प्रत्येकी ₹5 कोटीचा निधी देण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे. या निधीतून स्थानिक विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. या महाविद्यालयाची ही मागणी अनेक वर्षापासून सुरू होती. तत्कालीन मंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा केला. त्यानंतर माजी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनीही ही मागणी पुढे नेली. यानंतर सध्याचे आमदार चरणसिंह ठाकूर यांनी आढावा बैठकीत हा विषय प्राधान्याने घेतला आणि सातत्याने पाठपुरावा केला. अखेरीस या महाविद्यालयाला मंजुरी मिळाली. संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचे जे योगदान आले त्यापैकी या उपक्रमात संशोधन केंद्राचे तत्कालीन प्रमुख डॉक्टर विनोद राऊत, डॉक्टर दवणे, डॉक्टर अनिल ठाकरे आणि स्वर्गीय बापू सरडे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याचे वृत्तात नमूद करण्यात आलेले आहे. विदर्भात एक उद्यान विद्या महाविद्यालय अकोल्याला आहे, तर दुसरे महाविद्यालय उद्यान विद्याचे ते आपल्या काटोल इथे राहणार आहे. त्याची प्रवेश क्षमता 120 राहील. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत हे महाविद्यालय असेल. त्यासाठी 51 नियमित पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील 106 आकांक्षी तालुक्यांसाठी 2025-26 या आर्थिक वर्षात प्रत्येकी ₹5 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून प्रत्येक तालुक्यात विशेष विकास कार्यक्रम राबविले. त्या कार्यक्रमाच्या 2026-27मध्ये कामगिरीचे मूल्यमापन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार देखील दिले जातील. त्याचप्रमाणे राज्याच्या लोकायुक्त कार्यालयात 143 पदांची भरती करण्यासही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता शेतकऱ्यांना यापासून काय फायदा मिळेल, तर फळबाग लागवडीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना मिळेल. रोग व कीड व्यवस्थापन, उत्पादन वाढणे याचे तंत्रज्ञान, तसेच मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योग, निर्यातीबाबत मार्गदर्शन यांसारख्या सुविधा मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, विदर्भातील कृषी शिक्षण आणि फलोत्पादन क्षेत्रासाठी हा निर्णय निश्चितच महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. या निर्णयाबद्दल तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आणि मार्गदर्शनासाठी आमच्या कृषी सेवक चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. जय शेतकरी.